नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आज संडे. आज आपण चाललो आहोत मांढरदेवीला, म्हणजेच काळूबाईला. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात मांढरदेवी देवस्थान आहे. उन्हाळा चालू झालाय, त्यामुळे कडकडून ऊन पडलं होतं. मांढरदेवी देवस्थान हे समुद्र सपाटीपासून 5,000 फूट उंचीवर आहे. इथे येण्यासाठी पुणे भोर हा मार्ग देखील आहे आणि वाईमधून सुद्धा मार्ग आहे. आपण चाललो आहोत भोर मार्गी. कात्रजचा बोगदा क्रॉस करून आम्ही पोहोचलो भोरमध्ये. भोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आम्ही निघालो मांढरदेवीकडे. असं म्हणतात की सतयुगामध्ये मांडव्य ऋषी गडावरती यज्ञ करत असताना लाख्यासूर नावाचा राक्षस त्यांना खूप त्रास देत होता. त्या राक्षसापासून सुटका मिळावी म्हणून मांडव्य ऋषीने भगवान शंकरांची तपस्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी ऋषींना पार्वती मातेची उपासना करायला सांगितलं. माता प्रसन्न झाली आणि ऋषींना वचन दिले की दैत्याचा संहार करायला मी अवतार घेईल. आणि माता आपलं वचन पूर्ण करायला कैलास पर्वताहून मांढरगडावरती आल्या. पण लाख्यासुराचा वध दिवसा होऊ शकत नव्हता, म्हणून देवीने त्याचा वध रात्री करायचं ठरवले. मध्यरात्रीच्या वेळी देवीने राक्षसाचा वध केला आणि भाविकांसाठी मांढरगडावरतीच स्थायी झाली, अशी आख्यायिका आहे. रात्रीच्या अंधारात देवीने राक्षसाचा नाश केल्यामुळे देवीला काळेश्वरी म्हणून संबोधलं गेलं. नंतर याच नावाचं काळूबाई झालं. वरती आल्यानंतर ना 50 रुपयाची पावती केली. आपण पोहोचलो आता मांढरदेवीला. आता गाडी पार्किंगला लावून आता चालत जावं लागणार आहे थोडंसं वरती. आज संडे असल्यामुळं मंदिरात भाविकांची बरीच गर्दी होती. सिम्बाची आज पहिलीच ट्रिप आहे. सिम्बा आता 6 महिन्याचा झालाय. वरती आल्यानंतर ना मंदिराच्या आवारामध्ये अशी छोटी छोटी दुकानं आहेत, जिथून तुम्ही देवीसाठी वस्त्र घेऊ शकता. गर्दी असल्यामुळे आणि सोबत छोटं बाळ असल्यामुळे आम्ही लाईनीत न थांबता VIP पास काढून सरळ मंदिराकडे निघालो. मंदिरात जाताच एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. एकदम छानपैकी दर्शन झालं. आता मंदिराच्या बाहेर पडतोय. दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या मार्गाकडे. येताना वाटेत पेढे घेण्यासाठी थांबलो. हे जर तुम्ही खाल्ला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा याला काय म्हणतात. येताना वाटेत जेवणासाठी आम्ही रोशन पारठे आमचे मित्र यांच्या श्री दुर्गामाता घरगुती खानावळ आपटी येथे जेवणासाठी थांबलो. समयराला म्हणलं, समयरा आता तू राह इथेच. हे ऐकल्यावर समयराची रिॲक्शन अशी होती. मस्त श्री दुर्गामाता स्पेशल मटन थाळी मागवली आणि सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण करून आम्ही निघालो परतीच्या वाटेला. आज सिम्बाची पहिलीच ट्रिप असल्यामुळे सिम्बा फारच खुश झाला होता. अशाच भरपूर व्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.